नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी झणझणीत अशी चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे। छोट्या आकाराचे असले तर 2 घ्या। असे कापून घेतलेले आहेत बघा। सुकं खोबरं थोडंसं घेतलेलं आहे, जास्त काय घेतलेलं नाही बघा। कमीत कमी 10 ते 15 तुकडे आहेत बघा, असे छोटे छोटे आकाराचे। 1 चमचा छोट्या आकाराचा जिरा आहे आणि 3 चमचे शेंगदाणे मी खरपूस असे भाजून घेतलेले आहेत। 1 चमचा मोठ्या आकाराचा मिरची पावडर घेतली, तिखटवाली पण आणि कलरवाली पण, तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या, चवीप्रमाणे मीठ। हा सगळा मसाला मिक्सरला मी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेणार आहे। एकदा फिरवून घेतलंय बघा, तर अशा प्रकारे झालेलं। आता ह्याच्यामध्ये 1 गड्डी लसूण टाकायचा आणि मग थोडंसं पाणी टाकायचं। फिरवून घेतल्याशिवाय लसूण आणि पाणी टाकू नका तुम्ही, कारण एकदम चिकट होतं, मग बारीक होणार नाही। खोबरं आपलं आहे ना, सुकं खोबरं आहे। आता फिरवून घेते। चटणी बघा मी बारीक करून घेतली मिक्सरला। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल टाकून घेऊया। 1 पळी तेल टाकायचं, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस बारीक करायचा आणि त्याच्यामध्ये बघा ही चटणी टाकून द्यायची। अंगा उडेल बरं का, लक्ष देऊन करा। सगळी काढून घेतलेली आहे बघा। आता गॅस मिडियम केलेला आहे। मिडियम गॅसवर आता ह्याला परतून घ्यायचं, जेणेकरून ही पूर्णपणे अशी चटणी चांगली भाजली गेली पाहिजे। 5 ते 7 मिनिट झालेत बघा, मिडियम गॅसवर मी परतत आलेले। अशा पद्धतीत परतून घ्यायचे, जेणेकरून हे तेल सोडलं पाहिजे चटणीनं आणि मस्त अशी झालेली आहे बघा। ही 1 नंबर लागते चवीला। जर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर ते एकदम सुक्की सुद्धा करू शकता असं परतून। आणि अशा पद्धतीनं जर ना तोंडी लावायसाठी 1 नंबर लागते, अशी जरी करून खाल्ली तरी चालेल। जर तुम्हाला पाहिजे तर यातलं सुक्कं खोबरं थोडंसं भाजून पण टाकू शकता, पण आपण कांदा वगैरे कच्चं टाकले ना, त्यामुळे हे थोडीशी भाजून घ्यायची। पण करून बघा, 1 नंबर लागेल। वाटलं थोडंसं आमचूर पावडर टाकली तरी चालेल, जरी नाही टाकली तरी पण चालेल। मस्त बघा, अशा पद्धतीत ही चटणी झालेली आहे। आता मी प्लेटमध्ये काढून घेते। रेसिपी आवडली की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।